सर्व फेसबुकच्या माझ्या मित्रपरिवाराला सर्वांना सादर नमस्कार। आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा करण्यासाठी उपस्थित आहे। प्रामुख्याने या ठिकाणी प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि या महाराष्ट्राचे एक कर्तबगार उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज या ठिकाणी प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाचा, महाराष्ट्र राज्याचा आज अर्थसंकल्प या ठिकाणी विधिमंडळामध्ये सादर केलेला आहे। आणि मग विधिमंडळामध्ये हे अर्थसंकल्प आल्यानंतर साधारणतः 2 वाजता राज्याचे अर्थमंत्री म्हणून माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हा अर्थसंकल्प मांडला आणि काही महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा व्हावी, संवाद साधावा या हेतून या ठिकाणी मी आपल्या सोबत उपस्थित आहे। तसं पाहिलं तर मित्रहो, आजचं जे बजेट आहे किंवा आजचा जो अर्थसंकल्प आहे महाबजेट 2023, तर ते पंचामृत याला म्हणजे केंद्रबिंदू मानून या ठिकाणी सादर केलेला आहे। प्रामुख्याने यामध्ये शेतकरी आहे, महिला वर्ग आहे, युवा वर्ग आहे, त्यानंतर रोजगार आणि पर्यावरण या प्रमुख 5 घटकांना या ठिकाणी एकत्रित करून किंवा यांना एकत्र करून हा महाबजेट किंवा महा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसं पाहिलं तरी प्रत्येक शासनाची काहीतरी एक वेगळी अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी असते, परंतु आजच्या क्षणाच्या नुसार जर चर्चा करायची झाली तर आजचं हे बजेट जे आदरणीय देवेंद्र भाऊ यांनी जे मांडलेलं बजेट आहे ते खऱ्या अर्थानं शेतकरी, शेतमजूर, अल्पसंख्याक, त्याचबरोबर युवा, महिला अशा सर्व घटकासाठी, उपेक्षित दुर्लक्षित घटकासाठी सुद्धा अगदी महत्त्वपूर्ण आणि एक त्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी एक मोठी अशा पद्धतीची पाठबळ देणार हे अर्थसंकल्प आहे असं या ठिकाणी म्हटलं तर वावगं ठरू नये। या बजेटच्या अनुषंगानं ज्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण दिवसभर पाहतोय, ऐकतोय, परंतु या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आजच्या या बजेटचं माझ्या अनुषंगानं मी जे काही कन्क्लुजन केलेलं आहे ते कन्क्लुजन आपल्या पुढे सांगावं यासाठीचा हा या ठिकाणी उपद्व्याप आहे असं म्हटलं तर या ठिकाणी धाडसाचं ठरू नये। आज या ठिकाणी जर पाहिलं तर सर्वांसाठी घर ही एक ऐतिहासिक अशा पद्धतीची घोषणा माननीय देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी भाई यांनी व्यक्त केलेली होती आणि त्याच्याच अनुषंगाने अशी भारतामधली ही पहिली योजना आहे की सर्वांसाठी घर, प्रधानमंत्री आवास योजना। यामध्ये कुठल्याच जातीची अडचण नाही, उत्पन्नाची अडचण नाही, फक्त तो बेघर असला पाहिजे त्याला घरकुल या ठिकाणी दिलं जात आहे। आणि म्हणून या वर्षी सुद्धा महाराष्ट्र शासनानं 10 लाख घरांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम या ठिकाणी आज घोषित केलेला आहे आणि इतर मागासवर्गीयांसाठी
3 वर्षात 10 लाख घरांची उभारणी या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि याला मोदी आवास घरकुल योजना असं नवीन नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. हा भाग 1 आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4 लाख घर बांधण्याचं उद्दिष्ट आहे. त्यापैकी 2,50,000 घरे हे अनुसूचित जाती जमातीसाठीचे असतील आणि 1,50,000 इतके घर ही इतर प्रवर्गासाठी आहे. त्यानंतर रमाई आवास योजना ही अतिशय महत्वपूर्ण असणारी ही जी योजना आहे ती रमाई आवास योजना, यामध्ये साधारणतः 1,50,000 घर म्हणजे साधारणतः यासाठी 1,800 कोटी रुपये म्हणजे एवढे या ठिकाणी देण्याचं प्रयोजन या घरकुलाच्या अनुषंगाने. त्यामध्ये शबरी असेल, पारधीसाठी असेल, आदिम आवास योजना यासाठी सुद्धा ही एक योजना आहे आणि त्यामध्ये 1 लाख घर बांधण्याचं या ठिकाणी संकल्प या अर्थसंकल्पामध्ये केलेलं आहे. यासाठी 1,200 कोटी रुपयाचं नियोजन महाबजेटमध्ये करण्यात आलं आहे. म्हणजे सर्वांसाठी घर ही जी संकल्पना होती ती संकल्पना या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण असल्याचे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अल्पसंख्याक प्रवर्गासाठी एक विशेष घोषणा या सरकारच्या वतीनं केल्याची आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अल्पसंख्याक महिलांच्या आर्थिक विकासासाठी राज्यातल्या 15 जिल्ह्यात 3,000 बचत गटांची निर्मिती करण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे आणि उच्च शिक्षण घेणाऱ्यांना शिष्यवृत्ती म्हणून 25,000 रुपये दिले जायचे. आता 25,000 वरची शिष्यवृत्ती चक दुप्पट करून 50,000 इतकी शिष्यवृत्ती साधारणतः अल्पसंख्याकांसाठी या ठिकाणी आजच्या बजेटमध्ये जाहीर केलेली आहे. सर्वांसाठी घरे योजनेमध्ये 10 लाख घरांची मोदी आवास घरकुल योजना भाग 2 याची सुद्धा या ठिकाणी घोषणा केलेली आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतमध्ये 50,000 घरे ज्यासाठी 600 कोटी एवढी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 25,000 घरे हे विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी आणि धनगर समाजासाठी स्वतंत्र 25,000 घरांची या ठिकाणी घोषणा बजेटमध्ये करण्यात आली आहे. इतर मागासवर्गीयांसाठी नवीन घरकुल योजनेमध्ये 3 वर्षात 10 लाख घरं या ठिकाणी आजच्या या महाबजेट 2023 मध्ये करण्यात आले आणि त्यामुळं एक म्हणजे प्रत्येकाचं जे अंतिम स्वप्न आहे की आपल्याला राहायला एखादं चांगलं घर पाहिजे, टुमदार घर पाहिजे, तर घराचा प्रश्न या ठिकाणी देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब आणि एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी एकत्रितपणे ही जी आजची घोषणा केली आहे ते घराचा प्रश्न या ठिकाणी निश्चितपणानं सुटण्यास मदत होईल असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर असंघटित कामगार, कारागीर, टॅक्सी, ऑटो चालक आणि दिव्यांगासाठी 3 कोटी असंघटित कामगारासाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ सामाजिक सुरक्षा कल्याणकारी योजना राबविण्याची घोषणा, एक महत्वपूर्ण घोषणा या ठिकाणी फडणवीस साहेबांनी केलेली आहे. टॅक्सी, ऑटो रिक्षा चालकासाठी महाराष्ट्र राज्य टॅक्सी व ऑटो रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळ. त्यानंतर माती कारागिराला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र मातीकला महामंडळ स्थापन करून त्याला 25 कोटी रुपये या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये देण्यात आले. त्यानंतर स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत शिक्षण, पुनर्वसन, रोजगाराच्या योजना राबविण्याचं सुद्धा या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. म्हणजे सर्व घटकांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न राज्य शासनाच्या आजच्या या अर्थसंकल्पाकडे पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येऊ शकेल. प्रामुख्यानं पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर हे डेव्हलप झालं पाहिजे. कारण आपण पिढ्यानपिढ्या पाहतोय तेच रस्ते, त्याच खड्डे, त्याच म्हणजे जनहित नसणाऱ्या अशा काही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. परंतु प्रामुख्यानं आज जर आपण पाहिलं तर संबंध देशभरामध्ये म्हणजे रस्त्याचं जाळं मान्य नितीनजी गडकरी साहेब यांनी नॅशनल हायवेच्या माध्यमातून उभा केलेला आहे. म्हणजे एखाद्या गावाला नॅशनल हायवे जाऊ शकतो का हे स्वप्न वाटायचं पूर्वीच्या काळात, परंतु आज संबंध भारत देशामध्ये नॅशनल हायवे मोठ्या प्रमाणात आहे. त्याच पद्धतीनं पायाभूत सुविधेचा विकास करण्यासाठी समृद्धी आणि शक्तीपीठ महामार्गाची घोषणा महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार सिंदखेड राजा रोड नोड ते
शेगाव पर्यंत चौपदरी रस्ता. त्याचबरोबर या ठिकाणी पवनार ते पात्रादेवी सिंधुदुर्ग महाराष्ट्र यामध्ये 86,300 कोटी एवढे मोठी रक्कम या ठिकाणी घोषणा केलेली आहे. माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबाजोगाई ही शक्तीपीठे आणि औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही 2 ज्योतिर्लिंग, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा, लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी आणि औदुंब हे तीर्थक्षेत्र या ठिकाणी प्रामुख्याने जोडले जाणार आहे. या महामार्गाचा उपयोग हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग इत्यादी जिल्ह्यांना या योजनेचा, या रस्त्याचा प्रामुख्याने लाभ मिळणार असल्याचं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. त्यानंतर आहे पुणे रिंग रोड साठी भरीव निधीची तरतूद, मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या कामासाठी निधी, विरार अलिबाग मार्गासाठी निधीची तरतूद, रायगड जिल्ह्यातील सागरी महामार्गासाठीचा सुद्धा निधी या ठिकाणी आहे. हायब्रिड 7,500 किलोमीटरचे रस्ते 90,000 कोटी रुपये या ठिकाणी या रस्त्यासाठी ठेवलेले आहेत. आशियाई बँक प्रकल्पातून 468 किलोमीटर रस्ते आणि 4,000 कोटी रुपये एवढी रस्त्यासाठीचा या ठिकाणी निधी आहे. रस्त्याची खूप मोठी यादी मित्र या ठिकाणी सांगता येईल. भरभरून असं पायाभूत सुविधेसाठी या ठिकाणी दिलेले आहे. प्रामुख्याने जिल्हा मार्ग व ग्रामीण भाग, आपल्या भागातील जे जिल्हा मार्ग आहे, ग्रामीण भाग आहे, याच्यासाठी 4,500 किलोमीटर राज्यामधल्या यासाठी 3,000 कोटी रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेले. त्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 6,500 किलोमीटर आणि मातोश्री ग्राम समृद्धी पानंद क्षेत्रस्त्यांसाठी नवीन योजना सुद्धा या ठिकाणी लागू केल्याची आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि सीमा भागातील गावांसाठी रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्यासाठी सुद्धा या ठिकाणी निधीची तरतूद करण्यात आल्याचं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आपला भाग बहुतांशी ग्रामीण भाग आहे आणि या ग्रामीण भागामध्ये आदिवासी वाड्या आहेत, बंजारा तांडे आहेत, धनगर वाड्या वस्त्या आहेत आणि या रस्त्यासाठी या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये 4,000 करोड रुपयाची तरतूद या ठिकाणी सरकारच्या वतीनं करण्यात आली आहे. आदिवासी पाडे रस्त्यांना जोडण्यासाठी बिरसा मुंडा जोड रस्ते योजना, बिरसा मुंडा जोड रस्ते योजना या ठिकाणी जाहीर केलेली आहे. बंजारे तांडे रस्त्यांना जोडण्यासाठी संत सेवालाल महाराज जोड रस्ते योजना या ठिकाणी जाहीर केलेली आहे. आणि त्याचबरोबर धनगर वाड्या वस्त्या जोडण्यासाठी यशवंतराव होळकर जोड रस्ते योजना, या तिन्ही योजनेसाठी सुमारे 4,000 करोड रुपयाची तरतूद प्रामुख्यानं आदिवासी पाडे, बंजारा तांडे, धनगर वाड्या वस्तीच्या रस्त्यासाठी एवढा मोठा ऐतिहासिक निधी या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ठेवण्यात आलेला आहे. प्रामुख्यानं शेतकऱ्यांची आपण चर्चा करतो. मग शेतकऱ्यांसाठी ज्या ट्रान्सफॉर्मर वारंवार ट्रान्सफॉर्मर जळतात, मग ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर कमीत कमी 4 दिवस, 5 दिवस, 10 दिवस ट्रान्सफॉर्मर मिळत नाही. अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर शेतकरी काढून नेतो दुरुस्तीसाठी, दुरुस्त व्हायला की आठवडा जातो. आणि त्यामुळं शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफॉर्मर योजना आणि प्रलंबित कृषी पंपांना वीज जोडणे यासाठी सुद्धा अतिशय महत्वपूर्ण भूमिका या ठिकाणी राज्य शासनानं घेतल्याचं आपल्याला लक्षात येईल. वीज ट्रान्सफॉर्मर नसल्याने पाणी असूनही शेतकऱ्यांची गैरसोय आणि ते टाळण्यासाठी प्रामुख्यानं ट्रान्सफॉर्मर योजना या ठिकाणी आणलेली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हेक्टरी 75,000 रुपये वार्षिक भाडेपट्टा देण्याचा अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. दिवसा वीज पुरवठ्यासाठी 3 वर्षात 30% कृषी वीज वाहिन्याचे सौर ऊर्जीकरण. बघा, म्हणजे निसर्गामध्ये जे ऊर्जा स्त्रोत आहे त्याला शेतकऱ्यांसाठी वापरण्यासाठी एक प्रभावी योजना या ठिकाणी आलेली आहे. राज्यातील साधारणतः 9.5 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा या ठिकाणी फायदा होणार आहे. आणि म्हणून दुसरी प्रधानमंत्री कुसुम योजना ही सुद्धा एक नवीन योजना या ठिकाणी जाहीर केल्याचं आपल्याला लक्षात येईल. प्रलंबित असणाऱ्या प्रधानमंत्री कुसुम योजनेतून 1,50,000 सौर कृषी पंप राज्यातील आता देणार, म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप या ठिकाणी देण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रलंबित असलेले 86,073 कृषी पंप, 86,000
73 कृषी पंप अर्ज हे पेंडिंग आहे. आणि मग हे पेंडिंग असणारे जे अर्ज आहेत त्यांना तात्काळ वीज जोडणीचं सुद्धा आजचं आश्वासन अतिशय महत्वपूर्ण आहे. बघा मित्रांनो, वारंवार खांबाची अडचण आहे, त्यानंतर ट्रान्सफॉर्मर नाही, आणि म्हणून आपण म्हणजे अर्ज करून सुद्धा त्याचं डिमांड भरून सुद्धा 6-6 महिने 1-1 वर्ष या ठिकाणी शेतकरी वाट पाहतो. हे अतिशय संवेदनशील सरकार आहे की या संवेदनशील सरकारनं या प्रलंबित असणारे राज्यातले 86,073 कृषी पंपांना या ठिकाणी तात्काळ वीज जोडणी देण्याचं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. त्यानंतर उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना वीज दर सवलती मुदत आता मार्च 2024 मध्ये या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सक्षम, कुशल आणि रोजगारक्षम युवा शक्ती हे एक ब्रीद घेऊन या ठिकाणी म्हणजे महाबळेश्वरच्या धर्तीवर मधाचे गाव हा एक उपक्रम राज्यभर उभारला जाणार आहे. कारण मधमाशा, मधाचं पोळं हे आपण पाहतोय, परंतु खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून की याचाही व्यवसायामध्ये या ठिकाणी रूपांतर केला जाऊ शकतो. याच्यातूनही शेतकऱ्यांना काहीतरी आर्थिक प्राप्ती होऊ शकते. यासाठी मांघर महाबळेश्वर या धर्तीवर मधाचे गाव हा उपक्रम राज्यभर राबविण्याचा अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी शासनाच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. 500 ग्रामपंचायतीमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम, शहराकडे जो ओढा आहे तो ओढा युवकांचा थांबविण्यासाठी 500 ग्रामपंचायतीमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याचं सुद्धा या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. मुंबईतील 200 महापालिका जिल्हा परिषद शाळेमध्ये हा कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम या ठिकाणी राबविण्यात येणार आहे. 500 ITI ची दर्जावाढ. बघा, ही साधी म्हणजे संबंध महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करत असताना राज्यातले 500 ITI जे आहे त्या ITI मध्ये 2,307 कोटी रुपये 2,307 कोटी रुपयाची तरतूद या बजेटच्या माध्यमातून केली आहे. 75 ITI चे आधुनिकीकरण की विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण मिळाले पाहिजे, आधुनिक सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, त्यासाठी 610 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या ठिकाणी आपल्याला केलेलं लक्षात येईल. त्यानंतर आहे 75,000 शासकीय नोकर भरतीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम. सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. आज प्रत्येक ठिकाणी बेरोजगारी आहे अशा पद्धतीने आपण बोलतो, परंतु आज जर पाहिलं तर संबंध शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागातल्या ज्या म्हणजे मनुष्यबळ आहे त्याची यादी करणं चालू आहे की तुमच्या विभागाला किती मनुष्यबळाची गरज आहे, किती अधिकारी कर्मचारीची, त्याचा डाटा संकलित करून 75,000 शासकीय नोकर भरतीचा महत्वाकांक्षी प्रोग्राम हा ऐतिहासिक प्रोग्राम आहे. इथल्या बेरोजगारांच्या हाताला काम देणारा आणि बेरोजगारांच्या अतिशय जिव्हाळ्याचा, सुशिक्षित बेरोजगारांच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रोग्राम महाराष्ट्र शासन या ठिकाणी राबवत आहे. त्याबद्दल युवकांच्या वतीने सुद्धा त्यांचं मनाच्या अंतःकरणातून या ठिकाणी आभारच व्यक्त केलं पाहिजे की गेल्या अनेक वर्षापासून नोकर भरती बंद आहे. 2013 पासून प्राध्यापकांची भरती या ठिकाणी बंद आहे, परंतु हे शासन संवेदनशील आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा निर्णय आज या बजेटच्या माध्यमातून घेतलेला आपल्याला लक्षात येईल. आणि उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ. बघा, उद्योग निर्मिती हे प्रत्येकाचं म्हणजे स्वप्न आहे की आपल्या भागात उद्योग झाले पाहिजे, कारखाने झाले पाहिजे, याला गती मिळाली पाहिजे. परंतु या उद्योग धंद्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना म्हणजे आवश्यक मनुष्यबळ जे आहे ते सुद्धा या ठिकाणी कुशल अकुशल जे कुशल कामगार जे लागणार आहे त्या कुशल मनुष्यबळासाठी 10 उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचा सुद्धा ऐतिहासिक निर्णय आजच्या या सक्षम, कुशल आणि रोजगारक्षम युवा शक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी आज महाबजेटमध्ये याची या ठिकाणी घोषणा केलेली आहे. विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती, मोठी वाढ, विद्यार्थ्यांना गणवेशी मोफत. राज्यातील 5वी ते 7वी या विद्यार्थ्यांना 1,000 रुपयावरून 5,000 रुपये या ठिकाणी वाढवून दिलेले आहेत. 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना 1,500 रुपयावरून 7,500 रुपये केलेले आहेत. आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये 8वी पर्यंत सर्व प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणारे असल्याचं या बजेटमध्ये आदरणीय फडणवीस साहेबांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे. त्यानंतर शिक्षण सेवकाची मोठी पिळवणूक या ठिकाणी संस्था चालकाकडून होत होती किंवा शासनाच्या ज्या काही
कडक अटी धोरणं होते. ठराविक 3,000 रुपयावर 5,000 रुपये मानधनावर वेठबिगारी सारखं काम, जे वेठबिगारी सारखं जे काम आहे ते या ठिकाणी होत होतं. आज शिक्षण सेवकाचा भरघोस मानधन म्हणजे सरासरी 10,000 रुपयाची वाढ या ठिकाणी आदरणीय एकनाथजी शिंदे आणि फडणवीस साहेबांच्या या सरकारने आजच्या या महाबजेट 2023 मध्ये केलेली आहे. प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण सेवकाला 6,000 रुपयावरून तब्बल 16,000 रुपये म्हणजे 10,000 रुपयाची वाढ. बघा, एक शिक्षण सेवकाची ही वाढ आहे, लक्षात घ्या. म्हणजे मोठा परिणाम या ठिकाणी होणार आहे. माध्यमिक शिक्षण सेवकाला 8,000 रुपयेवरून 18,000 रुपये वाढ आहे. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाला 9,000वरून 20,000 रुपये मानधन वाढ केलेला आहे. आणि पीएम श्री शाळामध्ये ज्या 816 शाळा आहेत त्यामध्ये 5 वर्षात 1,534 कोटी रुपये एवढं या ठिकाणी शिक्षण सेवकांना भरघोस मानधन या ठिकाणी देण्याचं जाहीर केलेलं आहे. या सर्व घटकाबरोबर पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे. पर्यटनामधून काहीतरी कॅपिटल निर्माण झालं पाहिजे ही भूमिका या शासनाची असल्या कारणानं प्रत्येक जिल्ह्यातील 500 युवकांना, माझ्या शब्दावर लक्ष द्या, प्रत्येक जिल्ह्यातील 500 युवकांना जल, कृषी, कॅराव्हॅन, साहसी पर्यटन तसे आदरतीर्थ क्षेत्राचे प्रशिक्षण दिले जाणार. ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून काय होईल तर बेरोजगाराच्या हाताला काम मिळणार आहे. गाईड म्हणून तो काम करू शकेल. एखाद्या ठिकाणी किल्ला असेल, पर्यटन एखादं स्थळ असेल, त्या ठिकाणी या पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यायाने युवकांच्या हाताला काम सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. पैठणीतील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा नागपूर फुटाळा तलावाच्या धर्तीवर एक चांगला बहुआयामी अशा पद्धतीचा विकास करण्याचं सुद्धा आजच्या संकल्प महाबजेट 2023 मध्ये केलेला आहे. 10 पर्यटन स्थळावर टेंट सिटी उभारणार. बघा, आपण उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतील किंवा सुट्टीच्या कालामध्ये आपण मनोरंजनासाठी, काही नवीन गोष्टी पाहण्यासाठी, पर्यटनासाठी आपण जातो. परंतु महाराष्ट्र सुद्धा पर्यटनाचा हब झाला पाहिजे, पर्यटनाचा एक केंद्रबिंदू झाला पाहिजे. यासाठी टेंट सिटी, आपण राजस्थानच्या भागामध्ये जर आपण गेलात तर छोटे तंबू आहेत उन्हाळी भागामध्ये जर आपण पाहिलात त्या ठिकाणी, आणि त्या तंबूला आपण 1,500-2,000 द्यायचं आणि त्या ठिकाणी मुक्काम करायचे, अशा पद्धतीची सुविधा आहे. तर त्याच धर्तीवर टेंट सिटी उभारणार जेणेकरून पर्यटनाला चालना मिळेल, युवकांना आकर्षण होईल. राज्याचा वार्षिक महोत्सव आराखडा या ठिकाणी तयार करून शिवजन्मोत्सव शिवनेरी, भगवान बिरसा मुंडा महोत्सव जव्हार आणि वीर बाल दिवस महोत्सव नांदेड इत्यादीचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. एक अतिशय महत्वपूर्ण घोषणा या पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धार्मिक क्षेत्रांचा सुद्धा विकास, या विकासाची घोषणा आजच्या या अर्थसंकल्पात केलेली आहे. श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी उमरी यामध्ये 500 कोटी रुपयाची तरतूद आजच्या अर्थसंकल्पात केली आहे. भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि वैजनाथ या 5ही महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगासहित प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी केली आहे. श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधिकरणासाठी 50 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी केली आहे. संत गाडगे बाबा समाधी स्थळ ऋणमोचक विकासासाठी 25 कोटी रुपयाची तरतूद आजच्या या अर्थसंकल्पामध्ये महाबजेट 2023-24 मध्ये झाल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. विमानतळाच्या विकासाच्या अनुषंगाने सुद्धा राज्य शासनाची अतिशय महत्वपूर्ण अशी भूमिका असते. राज्य शासनाच्या अनेक योजना याच्या अनुषंगाने कार्यरत आहेत. शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनलसाठी 527 कोटी रुपये महाराष्ट्र शासन या ठिकाणी खर्च करणार आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या भूसंपादनासाठी 734 कोटी रुपये या ठिकाणी करणार आहे. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार असते. पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाची निर्मिती असेल. नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटीची तरतूद असेल. बेलोरा, अमरावती, शिवनी, अकोला येथे विमानतळ विकासाची कामे करणे असेल. अशा पद्धतीची भरीव तरतूद या विमानतळाच्या अनुषंगाने सुद्धा आज शासनानं केलं असल्याचं आजच्या बजेटच्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर मित्र, सशक्त युवा हे एक ब्रीद घेऊन या ठिकाणी आपण काम करतोय, महाराष्ट्र शासन काम करतोय की इथला युवा हा खेळला पाहिजे. खेलो इंडिया केंद्र शासनाची योजना आहे. आज ग्रामीण भागापासून ते अगदी
राष्ट्रीय पातळीवर हा खेलो इंडियाच्या माध्यमातून आपल्या अंगातल्या जे क्रीडागुण आहेत त्याला संधी देण्याचा प्रयत्न केंद्राने या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्याच अनुषंगानं राज्य शासनानं सुद्धा खेळाडूची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्ष्यवेध नावाची योजना या ठिकाणी आज घोषणा केलेली आहे. बालेवाडी पुणे येथे स्पोर्ट्स सायन्स सेंटर उभारणार. त्याचबरोबर पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठ व्हावं ही संबंध महाराष्ट्रकरांची महाराष्ट्रवासियांची मागणी होती. त्यासाठी 50 कोटी रुपये या ठिकाणी आज जाहीर केल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देऊन त्याला अनुदान देण्याचं सुद्धा या ठिकाणी आजच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेलं आहे. त्याच नंतर पुढे जर पाहिलं तर नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी 100 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी आपल्याला झाल्याचं सांगता येईल. बघा, अमृत काळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे की जो पंचामृत ध्येयावर आधारित आहे आणि या पंचामृत ध्येयाच्या अनुषंगानं शाश्वत शेती समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसी सह सर्व समाज घटकाचा सर्वसमावेशक विकास. त्यानंतर भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधेचा विकास आहे. त्यानंतर रोजगार निर्मितीमध्ये सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा आणि पर्यावरण पूरक विकास अशा पद्धतीची ही भूमिका या ठिकाणी या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं होत असल्याचे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही अतिशय महत्वपूर्ण योजना या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आज आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांनी घोषणा केलेली आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता 12,000 रुपयाचा सन्मान निधी 12,000 रुपयाचा सन्मान निधी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी आज देण्याचं अर्थसंकल्पातून जाहीर केलेलं आहे. प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेअंतर्गत राज्य सरकारची भर आहे. नमो शेतकरी महासन्मान निधीची योजना घोषणा या ठिकाणी केलेली आहे. प्रति शेतकरी प्रतिवर्ष 6,000 रुपये प्रति शेतकरी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये राज्य सरकार देणार आहे. केंद्राचे 6,000 आणि राज्याचे 6,000 असे एकूण कोलॅबोरेशन करून 12,000 रुपये प्रतिवर्षी आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. बघा, म्हणजे 1.15 कोटी शेतकऱ्यांना या कुटुंबांना या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे आणि तब्बल 6,900 कोटी रुपयाचा भाग म्हणजे जो भार आहे तो राज्य शासन या योजनेअंतर्गत उचलणार आहे. म्हणजे शेतकऱ्यासाठी या 12,000 रुपये जे आहेत प्रतिवर्षी त्यासाठी 6,900 कोटी रुपये या ठिकाणी देणार आहे. त्यानंतर मित्रो, अगदी कळीचा मुद्दा सातत्याने राहणारा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपयात पीक विमा 1 रुपयामध्ये धाडसी निर्णय, ऐतिहासिक निर्णय. या ऐतिहासिक निर्णय बद्दल माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं आम्ही मनाच्या अंतःकरणातून स्वागत करू. आधीच्या योजनेत विमा हप्त्याच्या 2% रक्कम शेतकऱ्याकडून घेतली जायची. आता शेतकऱ्यावर कोणताच भार नाही. राज्य सरकार हे सगळा भार भरणार आहे. शेतकऱ्यांना केवळ नाममात्र 1 रुपयामध्ये पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून राज्याच्या तिजोरीवर 3,312 कोटी एवढा या ठिकाणी भार पडणार आहे आणि हा भार शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासन या ठिकाणी उचलणार. आणि म्हणून महाबजेट 2023च्या अनुषंगाने जर चर्चा करत असताना मित्रो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी महाकृषी विकास अभियान ही योजना सुद्धा अतिशय महत्वपूर्ण. राज्यातील शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीसाठी महाकृषी विकास अभियान या राज्यामध्ये या ठिकाणी राबवलं जाणार आहे. पीक असतील, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत तालुका जिल्हानिहाय शेतकरी गट समूहासाठी ही योजना या ठिकाणी आज जाहीर करण्यात आली आहे. एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करायचा आहे. 5 वर्षात या योजनेसाठी 3,000 करोड रुपये एवढी रक्कम याच्या अनुषंगानं देण्याचा आज अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलेलं आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ
हाही महत्वपूर्ण घटक या शेतकऱ्यांच्या अनुषंगाने आपल्याला सांगता येईल. मित्र, 2017च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिलेले आहेत. 12.84 लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4,683 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात या ठिकाणी जमा झाले आहे. किती महत्वपूर्ण, म्हणजे महाबजेट खरंच महाबजेट आहे, शेतकऱ्यांचं बजेट आहे असं या ठिकाणी म्हटलं तर या ठिकाणी अतिशयोक्ती होणार नाही. मित्र, आज गेल्या अनेक वर्षापासून मागेल त्याला शेततळे योजनेचा व्यापक विस्तार या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये चालू असल्याचं आपल्याला सांगता येईल. हे बोलत असताना अनेकांचे काही प्रश्न बी असतील, त्याच्यावर सुद्धा मी या ठिकाणी चर्चा करणार आहेच. आणखी बरंच बाकी आहे. हे करत असताना काही कुणाचे प्रश्न वगैरे असतील त्यालाही मी या ठिकाणी म्हणजे बोलणार आहे, संवाद साधणार आहे. पहिला सुरू एकत्रित आपलं बजेट कसं आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहिल्यानंतर मग काही शंका वगैरे असतील त्याच्यावर आपण चर्चा करूया. मागेल त्याला शेततळे योजनेचा आता व्यापक विस्तार करण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी केली आहे. पूर्वी सुद्धा मागेल त्याला शेततळे योजना होती, आता त्याला व्यापक विस्तार या ठिकाणी राज्य शासनाने केलेला आहे. की आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन आणि शेततळ्याचे अस्तरीकरण, मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणी यंत्र, कॉटन श्रेडर या योजनेवर 1,000 कोटी रुपये राज्य सरकार खर्च करणार आहे. म्हणजे हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांना सुविधा देणारे सरकार आहे. की पूर्वी फक्त मागेल त्याला शेततळे होते, परंतु आता शेततळे आहे, फळबाग आहे, ठिबक सिंचन आहे, शेततळ्यांचे अस्तरीकरण आहे, शेडनेट आहे, हरितगृह आहे, आधुनिक पेरणी यंत्रणा आहे. अशा पद्धतीची विविध योजना या ठिकाणी प्रामुख्यानं या शेतकऱ्यांच्या योजनेच्या शेतकऱ्यांसाठी या महाबजेटमध्ये देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे. काजूचे जे बोंड आहेत त्या काजूच्या बोंडूवर प्रक्रिया केंद्र आणि काजू फळ विकास योजना ही सुद्धा एक योजना राज्य शासनानं महत्वपूर्ण अशी घोषणा केलेली आहे. 5 वर्षासाठी, म्हणजे साधारणतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, कोकण, चंदगड तसे आजरा या ठिकाणी काजू फळ विकास योजना ची घोषणा केलेली आहे. 5 वर्षासाठी 1,325 कोटी रुपये, 1,325 कोटी रुपये या ठिकाणी या अर्थसंकल्पामध्ये ठेवण्यात आले आहेत. महाबजेट 2023च्या अनुषंगाने विचार करता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, जे आता राज्य सरकारकडून लाभही या ठिकाणी देण्यात येणार आहे. 2 लाख रुपयेपर्यंतचा लाभ आता स्वतः राज्य सरकार घेणार आहे. या गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्याकडून चालवायची, मग त्याच्यामध्ये काही अटी, काही अडचणी वारंवार होत होत्या, परंतु आता राज्य सरकार हे संवेदनशील सरकार आहे आणि या संवेदनशील सरकारनं आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या ठिकाणी घोषित केलेली आहे. ही योजना राज्य सरकार राबविणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा पूर्ण त्रास या ठिकाणी वाचणार आहे. आणि म्हणून अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना यापूर्वी 1 लाख रुपये या लाभ दिला जायचा, परंतु आता 2 लाख रुपयेपर्यंतचा लाभ आता शेतकऱ्यांना या अपघात झाल्यानंतर या ठिकाणी मिळणार आहे. ही अतिशय महत्वाची योजना या ठिकाणी घोषणा राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. सक्षम, कुशल आणि रोजगारक्षम युवा शक्ती, सक्षम, कुशल आणि रोजगारक्षम युवा शक्ती हे ब्रीद उराशी बाळगून या ठिकाणी जवळपास अनेक युवा शक्तीचे प्रोग्राम या ठिकाणी राबविण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफॉर्मर योजना असेल, कृषी प्रलंबित कृषी पंपांना वीज जोडणे असेल, याचबरोबर शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीने अर्थमदत, शेतकऱ्यांना
अन्नधान्याची थेट रोखीने आर्थिक मदत करण्यासाठी प्रामुख्याने विदर्भ मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधा पत्रकाधारकांना थेट आर्थिक मदत देण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्यात, मधला काहीच गॅप नाही, डायरेक्ट सरकार टू शेतकरी. आणि म्हणून प्रतिवर्षी प्रति शेतकरी 1,800 रुपये, प्रत्येक शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 1,800 रुपये अतिरिक्त शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी एक थेट रोखीनं या ठिकाणी मदत मिळणार आहे. शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना निवारा आणि भोजन. बघा, सरकार किंवा शासन ही आणखी किती संवेदनशील असावं. एखादा आपला शेतकरी जो शेतमाल आहे तो शेतमाल विक्रीसाठी शेतकरी जर गेला आणि काही काळासाठी रांग लागली, थोडासा विलंब लागला, तर त्याच्यासाठी निवारा असेल आणि त्याच्यासाठी भोजन असेल, याची सुद्धा अतिशय म्हणजे संवेदनशील सरकार म्हणून याचा उल्लेख करावा लागेल. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सुविधा या ठिकाणी पुरवल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन आणि जेवणासाठी शिवभोजन थाळीची उपलब्धता त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यानंतर गोसेवा, गोसंवर्धन, देशी गोवंशाचे संवर्धन असेल, संगोपन असेल आणि संरक्षण असेल, हे महाराष्ट्र गो सेवा आयोगाची स्थापना करणार. नव्याने या आयोगाची घोषणा केली, स्वागत केलं पाहिजे आपण याचं. आयोगामार्फत गोवंश सेवा केंद्र योजना असेल, गोमय मूल्यवर्धन योजना असेल, देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी भ्रूणबाह्य फलन प्रत्यारोपण सुविधेत वाढ आणि विदर्भ मराठवाड्यातील 11 जिल्ह्यात दुग्ध विकासाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 160 कोटी रुपये, 160 कोटी रुपये आणि अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय अशा पद्धतीची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. आपल्या याचा लाभ खऱ्या अर्थानं आपल्या देवणी जो आपला वळू आहे, जो गोवंश आहे, याचा निश्चितपणानं आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निश्चितपणानं या ठिकाणी मदत होणार आहे. त्यानंतर धनगर समाजाला आज 1,000 कोटी रुपये, एक महत्वपूर्ण घोषणा आजच्या या बजेटमध्ये झाल्याची आपल्याला सांगता येईल. महाराष्ट्र मेंढी शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करण्याचा एक अभूतपूर्व ऐतिहासिक निर्णय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आज या बजेटच्या माध्यमातून घोषित केलेला आहे. 10,000 कोटी रुपयाचे बिनव्याजी कर्ज या महामंडळाला देण्याचं घोषित केलेलं आहे. 10,000 कोटी धनगर समाजासाठी 1,000 कोटी रुपये 22 योजनेचे एकत्रीकरण करून मंत्रिमंडळ शक्ती प्रदर्थ समितीमार्फत त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना या ठिकाणी करण्यात येणार आहे. 10,000 कोटी रुपयाचे बिनव्याजी कर्ज या ठिकाणी उपलब्ध केले जाणार आहेत आणि राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेत मेंढी पालनासाठी भरीव तरतूद करण्याची एक आगळी वेगळी ऐतिहासिक घोषणा या ठिकाणी करण्यात आल्याची आपल्याला सांगता येईल. त्यानंतर बघा, नदी जोड प्रकल्प अतिशय एक महत्वपूर्ण बाबीचा उल्लेख या ठिकाणी मी करणार आहे मित्र, की इतिहासाची जर पानं आपण चालली तर खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानाचे शिल्पकार, यांनी या भारताच्या दुष्काळाच्या अनुषंगानं, शेतकऱ्यांच्या दुष्काळाच्या अनुषंगानं जे समन्यायी पाणी वाटप व्हावं किंवा पाण्याचं जे असमतोल वाटप आहे ते या ठिकाणी अगदी त्याच्यावर लक्ष केंद्रित करून भविष्यामध्ये नदी जोड प्रकल्प हा प्रकल्पच आपल्या भारतीय शेतकऱ्यांना वाचवू शकतो अशी दूरदृष्टी ठेवणारे नेते भारतरत्न संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे हे विचार या ठिकाणी कृतीत आणणारे हे सरकार आणि म्हणून या सरकारविषयी आत्मीयता आहे मित्र. त्याचं कारण आहे की नदीजोड प्रकल्प हे कागदावर होतं, परंतु आज खऱ्या अर्थानं महाबजेट 2023 मध्ये आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नदीजोड प्रकल्पाच्या या घोषणा करत असताना दमनगंगा पिंजाळ नदीजोड प्रकल्प राज्य निधीतून करण्याची घोषणा केली. नार पार अंबिका औरंगा दमनगंगा
वैतरणा उल्हास नद्याच्या उपखोऱ्यातील पाणी वापरणार अशा पद्धतीची घोषणा आहे. त्यानंतर मुंबई गोदावरी खोऱ्यातील तूट भरून काढण्यासाठीच सुद्धा पाणी या ठिकाणी वापरणार. बघा, मराठवाड्यासाठी मराठवाडा तथा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगावला याचा लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मराठवाड्यासाठी स्वतंत्र वॉटर ग्रीड ही संकल्पना या राज्य शासनाची होती. तो प्रस्ताव सुद्धा केंद्र सरकारकडे राज्य सरकारनं या ठिकाणी पाठवलेला आहे. वैनगंगा खोऱ्यातील वाहून जाणारे पाणी वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्याला याचा म्हणजे लाभ होणार आहे. आणि म्हणून नदीजोड प्रकल्प हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. ऐतिहासिक अशा पद्धतीचा प्रकल्प आहे. अतिशय या सरकारचं मनाच्या अंतःकरणातून आभार मानणार आहे की पाण्याचं या ठिकाणी समन्यायी वाटप करण्याचा प्रयत्न या सरकारनं या बजेटच्या माध्यमातून केलेला आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी दुष्काळी भाग आहे, कायम दुष्काळी, कायम आवर्षण क्षेत्र आहे, अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी म्हणजे वाहून जाणारं जे पाणी आहे ते वाहून जाणारं पाणी या ठिकाणी मिळणार आहे. आणि शेतकऱ्यांच्या शेतात जर पाणी वाहू लागलं तर निश्चितपणानं समाधानाचं वातावरण या ठिकाणी होऊ शकणार आहे. आणि म्हणून अर्थसंकल्प काय देऊ शकतो तर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये अतिशय भरीव अशा पद्धतीचं एक नवं दालन या ठिकाणी उभं करून दिलं असं म्हटलं तर या ठिकाणी म्हणजे धाडसाचं या ठिकाणी ठरणार नाही. तापी महापुनर्भरण प्रकल्प, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी तापी महापुनर्भरण प्रकल्प या ठिकाणी जाहीर केलेला आहे. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणारच जाहीर केलेला आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातून धाराशिव, बीड जिल्ह्यातील 133 गावांना या सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पासाठी 11,626 कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीनं देण्याचा प्रयत्न झालेला आहे. सिंचनाचे विविध प्रकल्प या ठिकाणी पूर्ण करण्याची सुद्धा ग्वाही, आश्वासन, कृती आराखडा या ठिकाणी या महाबजेट 2023च्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. गेल्या 8 महिन्यात 27 सिंचन प्रकल्पाला सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता या ठिकाणी दिलेली आहे. चालू 268 पैकी 39 प्रकल्प या वर्षी पूर्ण होणार आहेत. आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील 6 प्रकल्प या वर्षीच पूर्ण होणार आहेत. बळीराजा जल संजीवनी योजनेतील साधारणतः 24 प्रकल्प या वर्षी या ठिकाणी कार्यान्वित होणार आहेत, पूर्ण होणार आहेत. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास या वर्षी 1,500 कोटी रुपये जून 2024 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. कोकणच्या सिंचन सुविधेसाठी सुद्धा विशेष कृती कार्यक्रम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर खारभूमी बंधाऱ्याच्या कामांना सुद्धा या ठिकाणी गती देण्याचा प्रयत्न झाल्याचं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर साधारणतः 500 गावामध्ये जलयुक्त शिवार 2.0 हा एक अतिशय महत्वपूर्ण घोषणा या ठिकाणी केलेला आहे. जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा. बघा, या अर्थसंकल्पाचं विश्लेषण करत असताना मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा 5,000 गावामध्ये सुरुवात होणार आहे. 5,000 गावामध्ये जलयुक्त शिवार योजना पुन्हा एकदा या ठिकाणी राज्य सरकार महाबजेट 2023च्या माध्यमातून आश्वासित केलेला आहे. आम्ही अर्थसंकल्पामध्ये ही तरतूद या ठिकाणी केलेली आहे. अशा पद्धतीची सुद्धा या ठिकाणी भूमिका आपल्याला सांगता येईल. त्यानंतर गाळयुक्त धरण आणि गाळयुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेस 3 वर्षाची मुदत या सरकारनं या ठिकाणी वाढवलेली आहे. आणि म्हणून महाबजेट 2023च्या काही ठळक मुद्दे, बजेट समजून घेणं वगैरे ह्या खूप आणखी म्हणजे गोष्टी आहेत. परंतु एक टेंटेटिव्ह एक धावतं समालोचन असेल किंवा काही प्रमुख गोष्टी असतील त्या या ठिकाणी आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. मित्रहो, हर घर जल ही एक केंद्र शासनाची अतिशय महत्वपूर्ण योजना आहे, महत्वाकांक्षी योजना आहे. जल जीवन मिशनसाठी सुमारे 20,000 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी
पाण्यासोबत स्वच्छताही या ठिकाणी होणार आहे. मला या ठिकाणी अतिशय आनंद होतो की आपले लोकप्रिय खासदार आदरणीय सुधाकररावजी श्रंगारे सर यांनी हर घर जल या योजनेच्या माध्यमातून केंद्र शासनानं तो प्रकल्प या ठिकाणी मंजूर केलेला आहे. करोडो रुपये ग्रामीण भागामध्ये येत आहे की माझ्या ग्रामीण भागातला जो नागरिक आहे त्याला नळाद्वारे पाणी भेटलं पाहिजे. ही जी भूमिका होती केंद्र शासनाची त्या भूमिकेच्या अनुषंगानं आजचं हे अतिशय महत्वपूर्ण म्हणजे महाबजेट सांगत असताना खासदार साहेबांचंही काम असेल, राज्य सरकारचं काम असेल, आमच्या नेत्यांचंही काम असेल ते सुद्धा या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. म्हणून आज मी मान्य खासदार सरांचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख करतोय. जलजीवन मिशन ही जी योजना आहे त्यासाठी 17.72 लाख कुटुंबांना नळ जोडणी सुमारे 20,000 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी आहे. 20,000 कोटी म्हणजे ही आकडेवारी जी आहे ती टेंटेटिव्ह आहे. म्हणजे आणखी खोलवर आपण गेलो नाही. भविष्यामध्ये या अर्थसंकल्पाचा नंतर म्हणजे जिल्ह्यासाठी आपल्या विधानसभा मतदारसंघासाठी मराठवाड्यासाठी याचं विश्लेषण या ठिकाणी आपण भविष्यात करूया. त्यानंतर 1,656 MLD क्षमतेचे मलनिस्सारण प्रकल्प या ठिकाणी घोषित केलेले आहे. त्यानंतर 10,000 किलोमीटरच्या मल जलवाहिन्या या ठिकाणी घोषित केलेल्या आहेत. 4.55 कोटी मेट्रिक टन कचऱ्यावर या ठिकाणी प्रक्रिया केलेली आहे. मित्रो, कचऱ्याचा विषय निघाला. कचरा ही अतिशय महत्वपूर्ण बाब, कारण कचरा म्हणजे आता कचऱ्यावर जर प्रक्रिया केली तर या ठिकाणी खत निर्मिती असेल, या सगळ्या गोष्टीला या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण बाब आहे असं आपण याला म्हणता येईल. यासाठी 4.55 कोटी मेट्रिक टन कचऱ्यावर या ठिकाणी प्रक्रिया केली जाणार आहे. आणि 22 नागरी संस्थांना 124 यांत्रिक रस्ता सफाई वाहनं, बघा ज्या मेट्रोपॉलिटन सिटी आहे त्या 22 नागरी संस्थांना 124 यांत्रिक रस्ता सफाई वाहनं या ठिकाणी पुरवलं जाणार आहे. आणि ग्रामीण भागामध्ये 15,146 घनकचरा आणि सांडपाणी प्रक्रिया कामं या ठिकाणी करण्याची घोषणा हर घर जल च्या माध्यमातून महाबजेटच्या माध्यमातून करण्याचा या ठिकाणी प्रयत्न घोषणा आजच्या या ठिकाणी केलेला आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी सुद्धा या ठिकाणी सादर केलेले आहेत. मराठवाडा वॉटर ग्रीड हा मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी महत्वाची भूमिका बजावणारा प्रकल्प आहे. अतिशय अभ्यासपूर्ण माननीय देवेंद्रजी भाऊंचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या सरकारचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि म्हणून मराठवाडा वॉटर ग्रीडचा जो प्रस्ताव आहे तो मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे गेलेला आहे. आता केंद्र सरकारकडे जर प्रस्ताव गेलेला असेल मंजुरी मिळायला काही अडचण नाही. लवकरच त्याची सुद्धा शुभ वार्ता या आपल्या सगळ्यांच्या कानावर येईल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्याला जायकवाडी धरणातून पाणी, त्याचबरोबर बीड, लातूर जिल्ह्यातील जायकवाडी, माजलगाव, उर्धमनार धरणातून पाणी देण्याचा प्रस्ताव या ठिकाणी आहे. आणि धाराशिव जिल्ह्यातील उजनी, सीना काळेगाव आणि निम्न तेरणा धरणातून पाणी, अशा पद्धतीचा एक व्यापक मराठवाडा वॉटर ग्रीडचा याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे. महाराष्ट्र सरकारनं आज महाबजेटमध्ये याची घोषणा सुद्धा या ठिकाणी केलेली आहे. आणि तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे या ठिकाणी गेलेला आहे. दुसरं चालू करा. त्यानंतर या ठिकाणी काही म्हणजे कॉमेंट्स सुद्धा आलेले आहेत. आपण या तरी बेमुदत संप पुकारणार आहेत हे सरकारला माहीत असून पण जुन्या पेन्शन बाबत अथवा केंद्राप्रमाणे किमान फॅमिली याच्यावर अभ्यास करून मी माझं निश्चितपणानं मत व्यक्त करणार आहे. त्यानंतर प्रीतमजी भुतडा सर, लातूर रोड अहमदपूर रेल्वे मार्गाबद्दल हे सरकारचे पाऊल उचलतील काय? निश्चितपणानं मला खात्री आहे हे सरकार संवेदनशील आहे. सर्वांना सोबत घेऊन आपलं ड्रीम प्रोजेक्ट आहे. निश्चितपणानं ते ड्रीम प्रोजेक्ट आपलं जे आहे तेच सरकारचं राहणार आहे असं म्हटलं तर या ठिकाणी धाडसाचं ठरणार नाही.
त्यानंतर लेक लाडकी ही योजना सुद्धा अतिशय महत्वपूर्ण घोषणा या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेली आहे. लेक लाडकी योजना नव्या स्वरूपात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. लाडकी लेक मी संताची, मजवरी कृपा बहुतांची. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी आता नव्या स्वरूपात येणार आहे. पिवळ्या आणि केशरी राशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना, प्रामुख्याने राज्यातील या मुलींना याचा लाभ होणार आहे. जन्मानंतर मुलीला 5,000 रुपये, पहिलीत मुलगी गेल्यानंतर 4,000 रुपये, मुलगी 6वीत गेल्यानंतर 6,000 रुपये आणि मुलगी 11वीला गेल्यानंतर 8,000 रुपये. आणि ज्या वेळेस मुलगी 18 वर्षाची होईल त्यावेळेस 75,000 रुपये हे त्या मुलीच्या खात्यावर राहणार आहे. आणि म्हणून ही मुळात साधीसुधी वाटणारी घटना नाही, ही अतिशय महत्वाची आहे की एखादा पालक आपल्या मुलींचं ज्या पद्धतीने काळजी वाहतो त्याच पद्धतीनं या ठिकाणी लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारनं आज या ठिकाणी महाबजेट 2023 मध्ये घोषणा केलेली आहे. राज्यातील ज्या आशा स्वयंसेविका आहेत, त्यानंतर ज्या अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्या मानधनामध्ये प्रचंड मोठी वाढ या ठिकाणी केलेली आहे. राज्यामध्ये 81,000 आशा स्वयंसेविका या ठिकाणी कार्यरत आहेत. या आशा स्वयंसेविकेचे मानधन 3,500 वरून 5,000 रुपये या ठिकाणी करण्यात आलेले आहे. गटप्रवर्तकांचे मानधन 4,700 वरून 6,200 रुपये केलेले आहे. आणि अंगणवाडी सेविकांचे मानधन 8,325 वरून 10,000 रुपये करण्यात आलेलं आहे. आणि मिनी अंगणवाडी सेविकेचे मानधन 5,975 वरून 7,200 रुपये या ठिकाणी केलेले आहे. अंगणवाडी मदतनीसांचे मानधन 4,425 वरून 5,500 रुपये करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची 20,000 पदे राज्यामध्ये भरती केली जाणार आहे. म्हणजे अंगणवाड्यामार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रक्रिया सुद्धा नव्यानं आणण्याची घोषणा आजच्या या अर्थसंकल्पामध्ये होती. महिला जर एसटी प्रवासाला निघालेली असेल तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी मध्ये जर आमची माता भगिनी बसलेली असेल तर ती महिलेला तिकिटामध्ये 50% एवढी सूट देण्याचा लातूर जिल्ह्यामध्ये बांबू क्लस्टरची घोषणा आजच्या या अर्थसंकल्पामध्ये घेतलेली आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बांबूचे जे फर्निचर उद्योग आहेत ते वाढणार आहेत. परिणामी या ठिकाणी त्यांच्या परिसरातील लोकांच्या हाताला काम मिळणार आहे, आर्थिक उत्पादन वाढणार आहे आणि एक नवीन शेती, बांबू शेती आता या ठिकाणी उदयाला येऊ पाहत आहे. ती सुद्धा या ठिकाणी आपण बघावी. त्यासाठी सुद्धा राज्य शासनाचे म्हणावे तेवढे या ठिकाणी आभार व्यक्त करता येईल. मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना असेल. मुंबई सुरक्षा सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रित पर्यटन धोरण सुद्धा आजच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेलं आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित. लक्षात घ्या, माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला मुलींची आरोग्य तपासणी आणि औषध उपचार सुद्धा या ठिकाणी करण्याची घोषणा आजच्या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. राज्यामध्ये ज्या नोकरदार महिला आहेत, आज पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद अशा मोठमोठ्या सिटीमध्ये या ठिकाणी, नाशिक, महिला कामाला आहेत, नोकरीला आहेत. मग त्या ठिकाणी राहण्याची सुविधा काय? मग त्यांच्यासाठी 2 योजना एकत्रित करून शक्ती सदन ही नवी योजना आज महाबजेट 2023 मध्ये या ठिकाणी जाहीर केलेली आहे. शहरी भागातील नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतिगृहाची निर्मिती करण्याची घोषणा आजच्या सरकारने या ठिकाणी केली आहे. अडचणीतील महिलांसाठी शैक्षणिक मदत, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्ज्वला या 2 योजनांचे एकत्रीकरण करून केंद्राच्या मदतीने शक्ती सदन ही नवीन योजना आज या ठिकाणी विधिमंडळात जाहीर केलेली आहे. या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्य सेवा, समुपदेशन इत्यादी सेवा या ठिकाणी देण्यात येणार आहे. या योजनेत 50 नवीन शक्ती सदन निर्माण केले जाणार आहे. म्हणजे हे
सरकार संवेदनशील आहे, महिलांच्यासाठी आग्रही आहे, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेणारे हे सरकार आहे असं म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला धाडसाचं ठरू नये. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत विमा संरक्षण आजपर्यंत किती लाखाचं होतं मित्र? आजपर्यंत राज्य शासनाच्या वतीनं फक्त 1,50,000 रुपये या ठिकाणी दिले जायचे. 1,50,000 महात्मा फुले जन आरोग्य योजना. आज या योजनेत 1.5 लाखावरून 5 लाख रुपये एवढं या ठिकाणी खर्च एवढा खर्च घोषणा आजच्या या अर्थसंकल्पामध्ये केल्या. त्यामुळे आता नवीन जो कोणी पेशंट या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये दाखल होईल त्याला 1.5 लाखाच्या ऐवजी 5 लाख रुपयाची या ठिकाणी मदत होणार आहे. आणि हे करत असताना राज्यातील जवळपास 200 रुग्णालयांना, राज्यात जवळपास 200 रुग्णालय जे आहेत त्यांना कनेक्टिव्हिटी, त्यांना या योजनेमध्ये सामावून घेण्याचा सुद्धा महत्वाकांक्षी घोषणा आजच्या या बजेटमध्ये झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किडनीचे आजार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आज किडनी असेल, लिव्हर असेल, हार्टचा असेल, मेंदूचे आजार असतील, हे असे आजार जर झाले तर सर्वसामान्याचं काही खरं. परंतु एक हक्काचा 5 लाख रुपयाचं विमा कवच असल्यासारखं जर महात्मा ज्योतिराव जनारोग्य योजनेमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला त्याचा लाभ 5 लाख रुपयेपर्यंतचे पैसे, त्याचे मोफत इलाज एवढे शासनाच्या वतीने होणार आहे. आणि या शस्त्रक्रिया म्हणजे मूत्रपिंडाच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियासाठी सुद्धा 2.50 लाखाहून 4 लाखापर्यंतची या ठिकाणी म्हणजे आर्थिक मदत या ठिकाणी वाढवण्यात आली आहे. आणि राज्यभरामध्ये एक चांगला निर्णय, आपण दिल्ली वगैरे जर पाहिलं तर दवाखान्याची संख्या मोठ्या प्रमाणात, परंतु आज राज्यभरामध्ये 700 स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणजे मुंबई पुरतं आपला दवाखाना ही कन्सेप्ट राज्य सरकारने राबवली, त्याचे चांगले रिझल्ट्स या ठिकाणी आलेले आपल्याला लक्षात येईल. आणि आज राज्यभरामध्ये 700 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नावानं या ठिकाणी दवाखाने सुरू करण्याची घोषणा या ठिकाणी केली आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा प्रत्येक शहरात विरंगुळा केंद्र आहे, वयोश्री योजनेचा विस्तार आहे. त्यानंतर वयोवृद्धांना वैद्यकीय उपकरणं असतील, अन्य सुविधा उपलब्ध करून देणं असेल, म्हणजे ज्येष्ठाच्या सुद्धा पाठीशी हे सरकार खंबीरपणाने या ठिकाणी उभा आहे. मित्र, आज प्रत्येक गाव, वाडी, तांड्यावर निराधार, निराश्रित, वयोवृद्ध माणसं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. किंबहुना मागच्या काळामध्ये केवळ मतासाठी या लोकांचा या ठिकाणी उपयोग आपण केल्याचं आपल्याला लक्षात येईल. मात्र हे सरकार अंत्योदयाचा विचार करणारं सरकार आहे. आणि म्हणून संजय गांधी निराधार असेल, श्रावणबाळ योजनेमध्ये असेल, याचं अर्थसहाय्य हे 1,000 रुपयाचं होतं. आज ते 1,000 रुपयाचं अर्थसहाय्य वाढून 1,500 रुपये, 500 रुपये वाढीव प्रत्येक महिना या ठिकाणी केलेला आहे. आणि राज्य सरकार यासाठी अतिरिक्त 2,400 कोटी रुपये, या योजनेसाठी 2,400 कोटी रुपयाचा भार या ठिकाणी उचलणार आहे. आणि ही पगार 2 महिन्यात आली का, 3 महिन्यात आली काय, भाऊ आमची पगारच झाली नाही, असा विषय राहणार नाही. आता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे निराधारांचं अर्थसहाय्य आहे ते त्याला मिळणार आहे. आणि म्हणून निराधार बांधवांना आधार देण्याचं काम, वयोवृद्धांना आधार देण्याचं काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आजच्या या अर्थसंकल्पात महाबजेट 2023 मध्ये या ठिकाणी झालेलं आपल्याला लक्षात येईल. मित्रहो, विद्यार्थी असतील, सर्व समाज घटकांना या ठिकाणी हे सरकार समन्यायी न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रामुख्यानं अतिशय महत्व राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजनेच्या माध्यमातून अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावणारी बार्टी ही जी संस्था आहे, ही बार्टी असेल, त्यानंतर नव्यानं सरकारनं स्थापन केलेली सारथी संस्था असेल, ओबीसी साठी स्थापन केलेली महाज्योती असेल, किंवा अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल, या सर्व म्हणजे विविध समाज घटकांच्या संस्थांसाठी या बजेटमध्ये अतिशय समाधानकारक आणि भरीव अशा पद्धतीची तरतूद केल्याचं आपल्याला लक्षात येईल.
बार्टी, सारथी, महाज्योती आणि अमृत यासाठी, याबरोबरच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, श्यामराव पैजे आर्थिक विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जाती जमाती विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळांना या अर्थसंकल्पामध्ये भरीव अशी आर्थिक तरतूद निधी देण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर संत सेनाजी केश शिल्पी महामंडळ आणि महिला आर्थिक विकास महामंडळाला सुद्धा निधी उपलब्ध केला जाणार आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे सारथीचे नाशिक या ठिकाणी विभागीय कार्यालय, सुसज्ज अभ्यासिका, मुला मुलींसाठी वसतिगृह यासाठी 50 कोटी रुपयाची तरतूद या सरकारनं महाबजेट 2023 मध्ये केली आहे. म्हणजे आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस भाऊ असतील, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, हे सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न या आजच्या आर्थिक महाबजेट जे आहे 2023च्या या बजेटच्या माध्यमातून आज आपल्याला सर्वांना आश्वस्त करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. असंघटित कामगारासाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळाची स्थापना आहे. आणि मित्रहो, आज विविध जाती धर्माच्या युवकांना हातांना काम देण्यासाठी, रोजगारासाठी आज एक नवीन घोषणा या ठिकाणी केलेली आहे. प्रामुख्याने आज लिंगायत समाज जो आहे त्या लिंगायत समाजाच्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची एक महत्वपूर्ण घोषणा, ऐतिहासिक घोषणा, दूरगामी परिणाम करणारी घोषणा आजची आदरणीय देवेंद्र भाऊंनी आजच्या या बजेटमध्ये केलेली आहे. गुरव समाज महाराष्ट्रामध्ये मोठा आहे. या गुरव समाजासाठी सुद्धा संत काशीबाग गुरव युवा आर्थिक महामंडळ, त्याचबरोबर रामोशी समाज आहे, राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, त्याचबरोबर वडार समाज हा आपल्या भागामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात, या वडार समाजासाठी सुद्धा पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि या प्रत्येक महामंडळाला 50 कोटी रुपये या आर्थिक वर्षासाठी देण्याचा निर्णय सुद्धा आजच्या या महाबजेटमध्ये घेण्यात आला. आणि म्हणून मी म्हणतोय ना की हे सरकार सर्वसामान्याचं, सर्वांना सोबत घेऊन चालणारं, सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालणारं हे सरकार आहे असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार. असं म्हणणं या ठिकाणी क्रमप्राप्तच ठरेल. आदिवासी बांधवाच्या शिक्षणासाठी 250 शासकीय आदिवासी आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा करण्याचा निर्णय सुद्धा आजच्या या अर्थसंकल्पात केला आहे. आणि अनुसूचित जमातीच्या 100 विद्यार्थ्यांना PhD साठी आधी छात्रवृत्ती देण्याचा निर्णय, ऐतिहासिक निर्णय आहे. कारण मी सांगतोय बजेट जो सुरुवातीपासून बजेटच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगतोय अगदी शेवटपर्यंत आलोय, तर या सगळ्या गोष्टी ऐतिहासिक, दूरगामी परिणाम करणाऱ्या, सर्वसामान्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या, न्याय देणाऱ्या या गोष्टी या ठिकाणी असल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणून आजच्या या अर्थसंकल्पामध्ये मेट्रो प्रकल्पासाठी सुद्धा मोठी घोषणा आहे, मुंबईसाठी मोठी घोषणा आहे. मुंबई मेट्रोसाठी 4,476 कोटी रुपये, मुंबई मेट्रो 11 साठी 8,739 कोटी, मुंबई मेट्रो 12 साठी 5,865 कोटी, नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा 6,700 कोटी, पुणे मेट्रोसाठी 8,313 कोटी, म्हणजे अन्य नवीन प्रकल्पासाठी, म्हणजे हे जो मेट्रो प्रकल्प आहे हा सुद्धा या सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यासाठी सुद्धा भरीव अशा पद्धतीचं आर्थिक योगदान या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आजच्या या बजेटच्या अनुषंगानं या ठिकाणी जर मित्र विचार केला तर अतिशय महत्वाकांक्षी अशी पंचामृत म्हणजे 5 घटकांना सोबत घेऊन चालणारा हा निर्णय या ठिकाणी महत्वपूर्ण आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाला या बजेटमध्ये 16,494 कोटी, 16,494 कोटी हा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि इतर मागास बहुजन कल्याणासाठी
3,996 कोटी रुपये एवढी भरीव म्हणजे योगदान, एवढी अनुदान या ठिकाणी या खर्चामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून एकूणच आरोग्य असेल, शेतकरी असेल, महिला असेल, युवा असेल, उद्योजक असेल, पर्यावरण असेल, शिक्षण असेल, अशा सर्व घटकांना या ठिकाणी सामावून घेणारा, सर्वांना सहकार्य करणारा, सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या ब्रीद वाक्याला म्हणजे साजेसा आणि अंतिम घटक जो वंचित, दुर्लक्षित, उपेक्षित, जो वंचित शेवटचा घटक आहे तो अंत्योदय करण्याचा हा जो म्हणजे महाबजेट 2023 आदरणीय या महाराष्ट्राचे एक लोकप्रिय कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्र भाऊजी फडणवीस साहेब आणि यांनी आज विधिमंडळामध्ये मांडलेला आहे. निश्चितपणाने संबंध महाराष्ट्रामधून या अर्थसंकल्पाचं स्वागत होतं. सर्व वर्गातून या म्हणजे अर्थसंकल्पाचं स्वागत होते. सर्व समाज घटक याचं मनाच्या अंतःकरणातून स्वागत करतायत आणि सर्व गोष्टीला स्पर्श करणारा, सर्व गोष्टीला सामावणारा, सर्वांना समन्यायी विकास करणारा अशा पद्धतीचा एक बजेट या ठिकाणी आदरणीय आमचे नेते देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांनी सादर केला. याचा आम्ही मनाच्या अंतःकरणातून सर्व जनता स्वागतच करताय. आम्ही सुद्धा याचं स्वागत करू आणि भविष्यामध्ये सुद्धा या अनुषंगानं अनेक गोष्टीच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया. आज मित्र अनेक कॉमेंट्स या ठिकाणी आहेत. या कॉमेंट्सच्या अनुषंगानं मी पर्सनल म्हणजे आता खूप झालेलं आहे, पर्सनल मी त्याच्यावर या चर्चेमध्ये निश्चितपणानं आपल्या प्रश्नाला आपल्याशी संवाद या ठिकाणी साधणार आहे. मी गेल्या किती वेळापासून साधारणतः 1 तास 7 मिनिट आपल्याशी या महाबजेट 2023 वर अगदी शॉर्ट अशा पद्धतीची मी मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितपणानं हा बजेट महाराष्ट्राला एक नवी दिशा, विकासाची दिशा, गरुड भरारी देणारी दिशा, सर्वसामान्यांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि याचा जो काही दृढ काही गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आता दृष्टिक्षेपाला यायला सुरुवात होती ते आता आपल्याला सुरुवात होईल. कारण आता एकदा अर्थसंकल्प झाला, आता पुढील जेव्हा याच्या पैसे वगैरे त्या गोष्टीला मिळतील, त्या विभागाला मिळतील, तिथून आता खऱ्या अर्थानं याचा परिणाम महाराष्ट्रावर झाल्याचा निश्चितपणानं आपल्याला बघायला मिळेल. आणि म्हणून ते बघण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक राहूया. आजच्या या महाबजेट 2023च्या माध्यमातून या ठिकाणी संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मी काही म्हणजे देण्याचा प्रयत्न केला, काहीतरी खुलासेवर काय बजेट आहे हे सांगण्याचा, मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण म्हणजे पहिल्यांदाच हा साधारणतः माझा प्रयत्न होता. याच्यावर आणखी काही मुद्दे काढून आपण भविष्यामध्ये सुद्धा चर्चा करूया. आजच्या पुरतं मी एवढंच या ठिकाणी देतो, मनोगत व्यक्त करतो. आणि या अगदी कृतिशील अशा पद्धतीचं बजेट या ठिकाणी सादर केल्याबद्दल मी राज्याचे एक झुंजार नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे मनाच्या अंतःकरणातून स्वागत करतो, आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.